नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठे सरप्राईज. समोर आला 60 पानांचा प्रस्ताव. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारने नव्या 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तेव्हापासून नव्या आयोगाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. याच नव्या आयोगाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट हाती आली असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे सरप्राईज मिळणार असल्याचीही शक्यता आहे. नव्या आयोगातून आतापर्यंतची सर्वाधिक पगारवाढ मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत आशादायक माहितीही समोर आली आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने मांडलेल्या प्रस्तावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आता पुन्हा एकदा उंचावलेल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर थेट 3.25ची शिफारस केल्याने पगारवाढीचं संपूर्ण गणितच आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रस्ताव जर मंजूर झालाच तर लाखो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ कल्पनेत असलेली मोठी आर्थिक दिलासा मिळू शकतो. नॅशनल कौन्सिलकडे तब्बल 60 पानांचं सविस्तर निवेदन सादर केलेले असून यात फिटमेंट फॅक्टरच नाही तर नवीन वेतन रचना, वेतन मॅट्रिक्स, भत्ते, पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ आणि सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्या यासारख्या मुद्द्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. जर फिटमेंट फॅक्टर 3.25 पट मंजूर जर झाला तर लेवल 1चा मूळ पगार 58,000, लेवल 10चा पगार 1.8 लाख तर लेवल 18साठी पगार 8 लाखापेक्षा जास्त होऊ शकतो. म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांना पगार 2 ते 3 पट वाढण्याचीही शक्यता आहे. यासोबतच सध्या लागू असलेली 3% वार्षिक वेतनवाढ वाढवून 5% करण्याचीही मागणी होत आहे. येत्या 25 फरवरी रोजी महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर अंतिम शिफारशी सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर सरकार काय निर्णय घेते आता याकडे सरकारी कर्मचारी उत्सुकतेने पाहत आहेत.